हां काका, आपलं नाव आणि पत्ता सांगा. समाधान देवराव ताले, हां. मुक्काम पोस्ट दिग्रस बुद्रुक, तालुका पातूर, जिल्हा अकोला. बरं. आज आपण 22 मार्च 2019 हं. आपल्या शेतात उभे आहोत. तर हे निंबू या फळबागावर तुम्ही जे RPS 76 वापरलं, हां. तर हे RPS 76चा कसं वापर केला तुम्ही या पिकावर? तर ते जमिनीतून त्याला जमिनीमध्ये ग्रॅन्युअल एक म्हणून ग्रॅन्युअल टाकलेला आहे हां आपला RPS 76चं. हां आता वरून फवारा देऊ आणि ड्रीपमधून सोडू. बरं. फार चांगली गोष्ट. हं. पण जमिनीमध्ये ग्रॅन्युअल टाकल्यामुळे हं. तुम्हाला या RPS 76च्या ग्रॅन्युअलचे काय अनुभव जाणवले या निंबू पिकावर? भरपूर फळबहार आला. फळबहार भरपूर आलेला आहे. आणि आजच्या तारखेपर्यंत 50% माल विकला अच्छा. आणि अजून 50% माल आहे. बापरे! म्हणजे 50% याचा माल तोडला गेला. तोडला गेला. 50%च माल बाकी आहे याला. हां तरी पण फळांची संख्या तर खूपच दिसून हां राहिली. भरपूर आहे. म्हणजे जागोजागी हे फळं लागलेले आहेत. हं. एवढ्या जास्त संख्येने फळांची संख्या आहे हं. आणि क्वालिटी याची हिरवी मेंटेन ठेवलेली आहे याने. हं. चला, म्हणजे हे आणि झाडं काका, हे किती वर्षाचे झाड आहेत हे? 28 वर्षे झाड आहेत. 28 रनिंग. 28 वर्षाचं हे बाग आहे. हां म्हणजे जुनी बाग आहे. जुनी बाग जुनी. हे काय, हे दिसतेच ना आपल्याला की काही डांगायाच्या अशा फांद्या वाळून राहिल्या, हां तरी पण याला माल भरपूर लागलेला आहे. भरपूर लागलं. हां, जुने खोडं असताना पण हां. मालही भरपूर लागला. 50% माल तुम्ही तोडला पण. हां, खूप जबरदस्त. आणि हिरव्यापणा कायम आहे. म्हणजे प्रत्येक झाडाला माल हा असा सारखा लागलेला आहे. बरोबर. आता याला ड्रीपमधून एक डोस द्या. हं. खालून जमिनीमध्ये ड्रीपमधून हे सोडा आणि वरतून फवारासुद्धा घ्या. हां. बरं. तर हा निंबूचा एरिया किती आहे? हा 2.5 एकर आहे. 2.5 एकराचा एरिया आहे. हां आणि 2.5 एकरातले प्रत्येक झाडं असे सारखे बसलेले आहेत. सारखे बसले. बरं. चालेल. तर यावर्षी निंबू या पिकावर जो अनुभव आला तुम्हाला RPS 76चा, हां त्या RPS 76च्या रिझल्टच्या बाबतीत तुमचं पूर्ण समाधान आहे? 100% समाधान आहे. बरं. म्हणजे चांगलं औषध निघालं चांगलं आहे. औषध आहे. बरं. तर या RPS 76ची माहिती तुम्हाला कोणी सांगितली? बेलोकार साहेब पातूर. पातूर हे बेलोकार साहेब यांनी तुम्हाला हे वापरायला दिलं. हां बरं. तर याचे जे काही सुंदर रिझल्ट आले याच्या बाबतीत तुमचं तर समाधान आहे, पण इतर शेतकरी बांधवांसाठी काय सल्ला सांगसाल तुम्ही? इतर शेतकरी बांधवांना सांगू, वापरून पहा. वापरल्यानंतर अनुभव घ्या. तुम्हाला रिझल्ट चांगला येईल. बरोबर. काय त्याच्यात हां. शंका नाही. हां, बरोबर. चालेल. ठीक आहे. धन्यवाद.